आदरणीय नगर सचिव मॅडम, पहिल्यांदा आज सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त सर्वप्रथम अभिवादन करते। मंचावर सावित्रीबाई माईच्या आशीर्वादानं मॅडम तुम्ही मंचावर विराजमान झालेले आहात। त्याचबरोबर आपल्या ह्या महानगरपालिकेच्या आदरणीय आयुक्त मॅडम त्या देखील या ठिकाणी विराजमान झालेले आहेत। त्याचबरोबर आदरणीय महोदया महापौर मॅडम त्या देखील या मंचावर विराजमान झालेल्या आहेत। त्याचबरोबर या सभागृहात 50% महिला आम्ही देखील या ठिकाणी आहोत। प्रथम तर सगळ्यांनाच आज सावित्रीबाईंचं आपण स्मरण करू आणि या सभेला सुरुवात करू। नगर सचिव मॅडम, आम्ही सगळ्यांनी जो विषय आता मांडलेला आहे सगळ्याचं एकच म्हणणं आहे मॅडम, चूक सगळ्याकडूनच होत असते। चूक आमच्याकडून होते, चूक तुमच्याकडून होते। आपण काय देवाचे अगदी पूर्णपणे 100% तयार केलेले पुत्र पुत्री नाहीत। त्यामुळे जर चुकलं असेल, जर काही या सभेमध्ये ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या पुढच्या वेळेस राहणार नाहीये। जोरात सांगा मॅडम, जोरात सांगा। मॅडमने जोरात एकदा परत सांगा, सगळ्यांना ऐकू दे। मॅडमने राहिलेल्या त्रुटी मान्य केलेल्या आहेत। शांत करा का? आदरणीय महापौर मॅडम, शांत करा का? तुमचा प्रचंड मी आदर करतो, परंतु एखाद्या अधिकाऱ्याला विनाकारण माफी मागायला लावणं किंवा त्रुटी मान्य करायला लावणं त्रुटी मान्य करायला लावणं ज्याची नसताना अत्यंत चुकीचं आहे। आयुक्तावर दबाव महापौर मॅडम, तुम्ही ज्यावेळेस आदेश निघतो तेव्हा सही करताना कृपया कायद्याची सगळी पडताळणी करून सही करावी, एवढीच तुम्हाला सहकार्य म्हणून विनंती असेल। ए भैया मला पुढून दे मला। ए मला पुढून दे काय बोलले हे झालं हो आपण पण गेला महापौर महापौर महोदय एक मिनिट नगर सचिव हे मला अजिंडा पहिला विषय नाही, दुसरा नाही, डायरेक्ट तिसरा विषय सुरू करण्यात आला याच्यामध्ये। पहिला आणि दुसरा कुठला आहे? एक मिनिट हो महापौर मॅडम, माझा तुम्हाला परत विनंती आहे, तुम्ही या सदस्यांच्या दबावाला बळी पडू नका, उगाच प्रशासनाला काही सांगू नका। अहो ही दुसरी विषय सर्वसाधारण सभा, पहिला विषय होता महापौराची निवड आणि आज तिसरा विषय, मला 3 विषय बरोबर आहे ना? तिसरा विषय देणार आहे हे सन्मान्य सदस्य त्याच्यावर अभ्यास न करण्यासाठी विषय क्रमांक 7 ऐका ना, असं का? विषय क्रमांक 3 कशावर चर्चा? दबाव पक्षांच्या सदस्यांना आपली जागा घ्यावी। एक पान नाही साहेब सदस्यांनी आपली जागा घ्यावी। शांत करा का? निर्णय
इंडियन नॅशनल काँग्रेस पक्ष गटनेता विजयकुमार हनुमंतराव सावदे यांच्या सभागृह नेता पदाकरिता मान्यता देण्यात येत आहे. तसेच भारतीय जनता पक्ष नेता देवीदास रामरण काळे यांना विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता देण्यात येत आहे. उलट्या सभासदाचं काम. आम्ही क्रमांकानंच आहे. पाचशेतून नोट दिल्यावर गांधी करणारच नाही. नगर सचिवांनी पुढले वाचन हो, करावे. मॅडम मला मत मांडायचं आहे त्याच्यावर. मला विषयावर मत मांडायचं, मी हात वर केलाय. रुलिंग दिली ना आता. रुलिंग वर बोलायचं ना मला. अहो, निर्णय झाला ना. हो, रुलिंग वरच बोलायचं. नाही आम्ही बोलू शकतो. बिलकुल बोलू शकतो. मतदानाची मागणी सुद्धा करू शकतो. रुलिंगवर ती बोलू शकत नाही, निर्णयावर बोलू शकत नाही कोणी. त्याचा प्रोसिडिंग तुमचा निर्णय झाला विषयाचा दुसऱ्या विषयाचा तुम्ही जोपर्यंत तुम्ही एखादी रुलिंग देणार नाही दिल्यावर ते आम्हाला मान्य आहे का नाही ते आम्हाला सांगावं लागेल ना. नसतंय. जजमेंट माझ्या हातात द्यावी लागेल ना. अपमान आहे हा. सभागृहाचा कृपया अपमान. शांत राहा. तुम्ही निर्णय दिल्यानंतर त्याला चॅलेंज इथं होऊ शकत नाही. तुम्ही माननीय ऐकता करू शकता. महापौर मॅडम, विषय क्रमांक 3 यामध्ये 4 वाजता अजेंडामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की विषय पत्रिकेवरचा विषय माननीय सभागृह नेते आणि विरोधी पक्ष नेते यांची निवड झाल्याचे सूचित करण्याबाबत. निवड कधी झाली मॅडम याची? यार, असलं काय बोलू बाबा, काय ते? अरे 2 मिनिटं. आता ठरलं काय ते बोलायचं. या विषयाला आपण फक्त सभागृहाला सूचित करण्यासाठी आमच्या समोर आणले, विचार विनिमय करून निर्णय घ्यायला नाही. आणि ह्याचे अधिकार माननीय महापौर म्हणून आपल्याला आहेत. काळजी करू नका, आम्ही तुम्हाला कुठेही अडचणीत येऊ देणार नाही, आणणार नाही. हा, आम्ही तुमच्या चुकांवर बोट ठेवू, परंतु तुम्ही एकच काहीतरी भूमिका घे बाया. हे तुमच्या पक्षातले हे मिटवावं आधी. हे तुम्हाला काम करू देणार नाही तर तुमच्या पक्षातले लोक एवढं चांगलं मिटवावं लागेल. कृपया शांतता राखावी. सभासद सदस्य बोलताना बोलणं योग्य आहे का? नाही ना, आतापर्यंत चांगलं बरं, मी बोलतो. तुमची बाजू घेऊन बोलतोय म्हणून एवढं काय त्यांना वाईट वाटावं? माननीय महापौर मॅडम, तुमचा पहिला 3 महिन्याच्या कार्यकाळात आम्ही तुम्हाला कुठल्याही अडचणीत येऊ देणार नाही. मात्र तुम्ही जिथं अडचणीत येत आहे तिथं दाखवून देण्याचं काम विरोधी पक्षाचा सदस्य म्हणून माझं काम. तुम्ही या कार्यपत्रिकेवर सांगितलंय की सभागृह नेता आणि विरोधी पक्ष नेता निवड झाल्याचे सूचित करण्याबाबत. तुम्ही तुमच्या रुलिंग मध्ये आता बोलताना असं म्हणालात की श्री विजयकुमारजी हनुमंतरावजी साबदे गटनेता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना सभागृह नेता म्हणून मनोनीत करण्यात आले, निवड करण्यात आली. पुढचं तुमचं वाक्य असं होतं, मला जे ऐकू आलं की देवीदासजी काळे साहेब नेता भारतीय जनता पार्टी यांना विरोधी पक्ष नेता म्हणून जाहीर करण्यात आले. एकांना तुम्ही गटनेता म्हणताय, एकांना तुम्ही नेता म्हणताय. ग वाच ना बाया, गट वाच ना. तेवढं दुरुस्त. मला महापौर मॅडम, विरोधी पक्ष नेते ते. मला एवढाच खुलासा तुमच्याकडनं अपेक्षित आहे. आता तुमच्या बाजूला उपमहापौर साहेब बसलेले आहेत. त्यांना बोलता येत नाही. ते असं निष्णात वकील आहेत, सल्ला देतात, काय बोलू शकतो? ते लिहून देत आहेत, असं करू शकतो. सल्ला देत आहेत. परंतु ते महापौरांच्या कार्यालयामध्ये कर्मचारी आल्यानंतर महापौरांना बोलू देत नाहीत, कर्मचाऱ्यांना स्वतःच बोलतात. परंतु इथं जिथं अडचणीत येतात महापौर तिथं मात्र शांत बसण्याची भूमिका आहे. म्हणजे आमच्या पक्षात अंतर्गत आहे का वाच? हे मला माहित नाही, सगळं रेकॉर्डवरती घ्या आणि तुम्ही आत्मचिंतन करा. सभागृह नेते कृपया, आता तर अधिकृत सभागृह नेते झालेत आपण, कृपया हे सगळं आमच्या सांभाळा. पक्षाची काळजी किंवा एक वर्षभरासाठी त्यांना संधी तरी द्या. काम सोडून गेला आम्हाला. महापौर महोदय, ह्या अशाच गोष्टीमुळे महापौर महोदय, आता तुम्ही विरोधी पक्ष नेते म्हणून सदस्य डिक्लेअर करा. देवीदासजी काळे साहेबांचं नाव घोषित केलेलं आहे. मला सांगा, भारतीय जनता पार्टीचा गटनेते कोण आहेत? तू ठरव बाबा, कोणाला द्यायचं ती. तू मागणी करताना पण नाही. दीपक मठपती साहेब. दीपक मठपती साहेब हे गटनेते. आणि आता विरोधी पक्ष नेते आपण कोणाला जाहीर केलं मॅडम? आता नाही. अहो बघा, तुम्हाला कसं अडचणीत आणण्याचा सगळा प्रयत्न चाललेला आहे. वाचून आलं बरं का आपलं. हे सगळं महापौरांना अडचणीत आणायचंय. आणू देत नाही तू. मला माहितीये कशासाठी चाललंय. महापौरांनी चांगलं काम करू नये,
महापौर महिला म्हणून त्यांचं नाव होऊ नये, जोपर्यंत त्याच्यासाठी सभागृहात जेवढं करून अडचणीत आणता येईल तेवढं अडचणीत आणायचं, जेवढ्या चुका करता येतील तेवढ्या चुका करायला लावायच्या, ही त्याच्या मागची भूमिका आहे. परंतु मी असेपर्यंत तुम्हाला अडचणीत येऊ देणार. मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं हे 43 सदस्य तुमच्या सोबत राहतील का नाही मला माहित नाही, परंतु चांगल्या कामाला मी तर तुमच्या सोबत राहील आणि भारतीय जनता पक्ष सुद्धा राहील अशी मला अपेक्षा आहे. परंतु आता तुम्ही याच्यामध्ये जी आम्हाला टिप्पणी दिली आहे ना, त्याच्यामध्ये कलम 19(1) विरोधी पक्ष नेता, माझं सभागृहाला विनंती आहे की आपलं सुद्धा लक्ष याच्याकडे मी वेधू इच्छितो. याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, जो निर्वाचित पालिका सदस्य मोठ्या संख्याबळ असलेल्या विरोधी पक्षाचा त्यावेळी नेता असेल आणि महापौरांकडून त्याला तशी मान्यता मिळाली असेल तो विरोधी पक्ष नेता असेल. मग आता गटनेता म्हणून दीपक मठपती साहेबांचं व्हॅलिडेशन काय आहे? आता ते गटनेते आहेत का? आता विरोधी पक्ष नेते म्हणून विविध काळे साहेबांना दिल्यामुळं आपोआप ते पद रद्द होतंय का? एका सभागृहामध्ये 2 गटनेते कसे असू शकतात? एका या ह्याच्यात लिहिले मोठे संख्याबळ असलेल्या विरोधी पक्षाचा त्यावेळी नेता. या भारतीय जनता पार्टीचा नेता कोण आहे? तर या भारतीय जनता पार्टीचा नोंदणीकृत गटनेते हे माननीय दीपकजी मठपती साहेब. हे बघा, हे संविधानिक पद आहेत. ठीक आहे, पक्षीय पद नाही आहेत की आपल्याला वाटेल त्याला तुला हे केलं, तुला ते केलं, तुला ते केलं, असं नाही. हे संविधानिक पद आहे. त्याच्या पुढे काय लिहिलंय? जेव्हा हा अधिकार तुम्हाला का दिला मॅडम या कायद्यानं? की समजा या सभागृहामध्ये काँग्रेस पक्षाच्या व्यतिरिक्त 2 पक्षाचे समान संख्याबळ असतं आणि 2 गटनेत्यांनी विरोधी पक्षनेत्यावर दावा केला असता तर तो अधिकार तुम्हाला होता कुणाला विरोधी पक्षनेता जाहीर करायचा. मात्र इथं भारतीय जनता पार्टी एकमेव आहे ज्याचं संख्याबळ अधिकच आहे. मग त्यांचे गटनेते वेगळे, विरोधी पक्षनेते वेगळे करणार आहेत का तुम्ही? नाही, त्यांचा पक्ष ठरवेल असं नाही सभागृह नेते साहेब. ही महानगरपालिकेची ही पद्धत आहे, कार्यपद्धती आहे, कायदे मंडळ आहे. त्याच्या पुढे काय लिहिलंय तुम्ही? कायदेशीर सांगतो की विरोधी पक्ष नेत्याला मानधन घटने दोन्ही पदाला या पुस्तकामध्ये मान्यता आहे. या बरोबर आहे, आपल्या वाचनात आलंय का? आलंय. तुम्ही मीच वाचलोय बरं का? तर माझी आपल्या सभागृहाला विनंती आहे, जे सभागृहातले त्यांचे प्रमुख आहेत त्यांचं जर पत्र प्राप्त झालंय तर ते पत्र या पुस्तकातल्या अधिनियमानुसार अनुषंगाने ते पत्र त्यांचं आलेलं आहे. म्हणून हे जर प्रश्न निर्माण झाला कायदेशीर तर माझी आपल्याला विनंती राहणार आहे, हे पद 2 आहेत, दोन्ही पद घटनेतनं वेगळे आहेत आणि दोघालाही वेगळे अधिकार या भारतीय म्हणजे महाराष्ट्र अधिनियमामध्ये वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळं सभागृहामध्ये आता जी सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी कायदेशीर प्रश्न निर्माण केला त्याला माझ्या अभ्यासानुसार कायदेशीर 2 पद वेगळे आहेत. म्हणून आता महापौर महोदय तुमच्याकडे जे पत्र आलं की विरोधी पक्ष नेता सभागृह नेता तुम्हीच ना, त्यांनी जे सभागृह नेत्यांनी भारतीय भाजपच्या सभागृह नेत्यांनी जे पत्र दिले तुम्हाला ते कायद्याला धरून पत्र आहेत. कारण या महाराष्ट्र अधिनियमामध्ये विरोधी पक्ष नेता सभागृह नेता हे दोन्हीही विभिन्न पद, दोन्ही वेगळे पद आहेत. आता त्या पक्षाचा अधिकार आहे एकाकडे ठेवायचं की दोघाकडे. आणि प्रश्न दुसरा, हे याचा खर्च, याचं मानधन काय असावं, त्याचे अधिकार काय असावं, हे सगळं याच्यामध्ये लिहिलं गेलं. हे सगळं याच्यामध्ये लिहिलं गेलं. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला मानधन वाढवून द्यायचं असेल तर या सभागृहामध्ये तो कायदा पारित करावा लागतो आणि तसा तो ठराव आणावा लागतो. म्हणून आपल्याला माझी विनंती करणार आहे की जे पत्र त्यांनी दिलेलं आहे विरोधी पक्ष नेत्याचं ते आपण मान्य करावं आणि संविधानिक हे दोन्हीही पद. नगर सचिव मॅडम तुमची ब्रीफ पाहिजे महापौर महोदय, हे अचानक पत्र नाही आलं, ब्रीफिंग तुम्ही केली पाहिजे. कारण
नाही ना, सांगतो ना, त्या टिप्पणीमध्ये सेक्शन वाईज आहे का? हा नाही, कुठल्या सेक्शन खाली आपण त्यांची नियुक्ती करतो आणि त्याचं पोट कलम सांगतंय. तुम्ही कलम दिला, कोण्या कलमाखाली त्याची नियुक्ती होते, त्याच्या पुढे पोट कलम असतं. हे पोट कलम वाचा, त्याच्यामध्ये दिलेलं असतं की त्या पक्षाला जर वाटत असेल 2 व्यक्तींना हे 2 पद द्यावेत तर तो त्यांचा अधिकार आहे. आणि म्हणून या सभागृहामध्ये कायदेशीर प्रश्न निर्माण झाला की मला उठवायचं, कारण याच्यामध्ये स्पष्ट आहे आता जी मागणी आहे ते संविधानिक आहे. आणि जर संविधानिक नसेल तर ती माझी जिम्मेदारी असेल की या सभागृहाला मी खोटी माहिती देतो. बरोबर आहे? तर माझी सन्माननीय नगर सचिव मॅडम, थोडस आपण सुद्धा याच्यावरती खुलासा करा की मी जे बोलतोय ते चुकीचं आहे की बरोबर आहे. आणि सन्माननीय सदस्य जे बोलले ते बोलतायत चुकीचं की खरं. आता प्रश्न कायदेशीर झाला तर नियुक्ती करायचं आहे, ते पत्र आहे, ते पत्रानुसार तुम्ही त्याची नियुक्ती करा. आणि सांगा हो जरा, मागून बोलते पुढून बोलते, लय तुटते, कायदा तुटतो, शिक्षण तुटतं, आपण कसं करतो तुमच्याकडून शिकला. आणि माझी विनंती आहे की हे दोन्हीही पद संविधानिक आहेत, दोन्हीही पद वेगळे आहेत आणि दोन्हीही पदावरती 2 वेगवेगळे व्यक्ती त्या पक्षानं ज्यांना अधिकार नाही त्यांचं जे पत्र आलं त्यांना तुम्ही विनंती करू शकताय. म्हणून माझी आपल्याला विनंती राहणार आहे, सभागृहाचं जे पत्र आले त्यानुसार आपण या ठिकाणी निवडून द्यावी अशी माझी या सभागृहाला विनंती आहे. आणि पुन्हा एक छोटासा काय झालं? काय काय ऐकू आलं नाही मग? मॅडम मी एक बोलतो आपल्याला महानगरपालिका नामनिर्देशित सदस्यांची भत्ता एक मिनिट. नगर सचिव मॅडम, मॅडम, 2 ब मध्ये मॅडम, काय चाललंय काय हे? आम्ही सहकार्य करतो तुम्ही असं पद्धती टाकताय का तुम्ही? अहो विषयावरती तुम्ही खुला रुलिंग दिली का? दिली ना. तुम्ही रुलिंग दिल्यावर मी प्रश्न निर्माण केला, ते बोलले ते महापौर नाही येत आता नाही येत ते महापौर. अहो मी सांगतो त्यांचं पत्रच आहे, त्यांचं वाचन केलं रुलिंग आहे. एक मिनिट, आता त्याच्यात चर्चा विनिमय नाहीच ना. एवढ्या खोल्यात अहो, जायचं माझं काम म्हणलं सभागृहाला ते पत्र वाचा. विचार विनिमयाचं आहे का? विनंती करणे हे सर्व प्रशासन सांगेल आता ले हे होत आहे जे सुना ऐका जे काही 19(1) मध्ये जे काही औपचारिक त्यांनी घोषणा केलेली आहे किंवा ही औपचारिक सूचना जी दिलेली आहे सर्वसाधारण सभेला, याचा अर्थ असा आहे की नवीन सभागृह आणि विरोधी पक्षनेता यांची निवड प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. संपला विषय आणि रुलिंग दिलेला आहे. त्याच विषयाला माझा प्रश्न काय आहे? संबंधित सदस्य आहे का की आयुक्तांनी आणि संबंधित प्राधिकरणाने मान्यता दिलेली आहे. आता ही माहिती केवळ रेकॉर्ड साठी आहे आणि औपचारिकतेसाठी सर्व सदस्यांच्या समोर फक्त सभागृहापुढे ठेवलेली आहे. मग आता फक्त आता व्हिडिओ बनवायचे काम की या विषयावर व्हिडिओ बनवायचे ऐका सन्माननीय महापौर सचिव मॅडम, आम्ही तुमच्या काही गोष्टीमध्ये आम्ही तुम्हाला विरोध करू, काही गोष्टीमध्ये आम्ही तुमच्या सोबत पण असू, पण तुम्ही पहिला जो प्रश्न आहे तो थांबल्यामुळं त्याला तुम्ही उत्तर दिलं नव्हतं. पण आताच्या ह्याच्यामध्ये ही औपचारिक सूचनेला रुलिंग झाल्याच्या नंतर मला वाटतं की आपण थोडस पुढे जाऊ, आपलं जे पुढचा विषय घ्यावा आणि आपलं जे पत्र आहे त्याच्यावर चर्चा विनिमय नाही. तुम्ही पत्र वाचलं ते रुलिंग आहे. आणि जर हा बेकायदेशीर वागणूक असेल तर ते पत्र आयुक्त महोदयाकडे जात आहे, त्यांच्या अधिकारात काही संबंध नाही. अंमलात आणायचं नाही. हे सगळं याच्या महापालिका विरोधामध्ये सन्माननीय सदस्य, जर महापौरांची रुलिंग चुकीची असेल, जर निर्णय चुकीचा असेल तर अंमलात आणायचा का नाही तो अधिकार या महापालिकेमध्ये आयुक्त महोदयांना, आणि त्यांनी जो निर्णय दिला ते मान्य नसेल तर नगर सचिवाकडे अपील होत आहे. हे तुम्हाला कायदेशीर माहिती देतो या सभागृहामध्ये. आपण पत्र वाचला, हेच रुलिंग आहे. त्याच्यावर चर्चा म्हणून सभागृहात दिलं नाही, तुम्ही चर्चा करू शकत नाही. माननीय महापौर मॅडम, एखाद्या सदस्याचा जर विरोध असेल तर त्याचा विरोध नोंदवा आणि विषय पुढचा घ्या. विषय नोंदवा आणि विषय मिटवा.
साहेब सांगितले की ते कायद्याचा प्रश्न सन्माननीय निर्माण झाला. महापौर महोदय, एकच या मिनिट, सभागृहामध्ये- एकच मिनिट, जाधव साहेब, एकच माझा विरोध नव्हतो, आपण बोला. सन्मान्य दीपक सुळ साहेब सांगितले की कायद्याचा प्रश्न निर्माण झाला की त्यांना बोलावं लागतं. त्यामुळं तुम्ही रुलिंग दिलेली आहे, आमची काय हरकत नाही. तुम्ही 2 करा ना 3 करा, तुमचं बहुमत आहे. आणि त्याच्यामध्ये एवढंच त्या रेकॉर्डला घ्या की अब्दुल रशीद विरुद्ध विकास 2002 मुंबई उच्च न्यायालय, त्याचबरोबर सुनील विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र 2005 या 2 निर्णयाच्या अन्वये हे करता येत नाही असा माझा विरोध नोंदवून घ्या. त्याचे जे काही परिणाम असतील त्या परिणामाला आपल्याला कुणाला जबाबदार राहावं लागेल ते सुद्धा कायद्यानुसार त्याच्यामध्ये येऊ द्या आणि माझा त्याच्यामध्ये आक्षेप नोंदवू द्या. सन्माननीय महापौर महोदया, आपल्याला माहितीच तो सांगू इच्छितोय, या सभागृहामध्ये काहीतरी वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न कोणीही करू नये माझ्या सहित. या ठिकाणी जर महापौरांनी एकदा रुलिंग दिली तर त्याच्यावर त्याचं मत त्या दिवशी पुन्हा प्रकट करता येत नाही. जर मला 1996 पासून या सभागृहामध्ये मी नगरसेवक म्हणून सन्माननीय माझे नेते शिवाजी पाटील कवेकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मी होतो, त्यावेळेस सुद्धा शारदाबाई कांबळे या ठिकाणी आमच्या नगराध्यक्ष झाल्या. त्यावेळेस सुद्धा अशाच पद्धतीनं काहीतरी वातावरण चुकीचं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. पण माझी या सभागृहाला विनंती आहे, जर महापौर महोदया थोडस नवीन असल्यामुळं थोडस चुकत असतील, प्रत्येक शब्द आपण पकडू नये अशी आपल्याला विनंती. मामा मी बोलतोय, मामा याविषयी मी नगरसेवक काय अच्युत बोलतोय, या ठिकाणी एकदा महापौरांनी रुलिंग दिलं की त्याच्या पुढे आपण आपलं मत नोंदवायचं नसतं. ही मला वैयक्तिक असं वाटतंय हा की भाऊ कायद्यातच बोलतोय दीपक भाऊ, कायद्याचं तुम्ही बोला, मी माझं मत मांडतोय की एका सभागृहामध्ये महापौराची रुलिंग ही शेवटचा शब्द मध्ये असतं असं मला या ठिकाणी वाटतंय. म्हणून माझी या ठिकाणी विनंती आहे की विरोधी पक्ष नेता असेल किंवा गटनेता यांचं आपण सगळ्यांनी मला वाटतं की विक्रांतजी गोजमुंडेंनी खरंच काँग्रेस सोडले आहे नाही हा शंका आहे. कारण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सपोर्ट महापौर मॅडमना करत आहेत आणि एकटाच. त्याच्यामुळे मला आता शंका येऊन आली आहे. सुळ साहेब तुमच्याकडे आलेत का? नाही नाही त्यांनी कायद्याच्या दृष्टीने बोलले असतील. भाऊ इकडे भाऊ चला ठीक आहे, पुढचा विषय घ्यावा. राष्ट्रवादीचं पण करायचं. सर्वांचे मनापासून आभार. आपल्या गायकवाड साहेबांचं बी मनापासून आभार. वंचित आघाडीचं, काँग्रेसचं, राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र विरोध दर्शवलाय, त्यांचंही मनापासून आभार आणि सर्वांचे धन्यवाद. महापौर म्हणून द्या ना साहेब. नाम निर्देशित सदस्य ऐकूच ना काही. नगर सचिव मॅडम यांनी तिन्ही पक्षनिषेध पत्राचे स्वीकृत सदस्यांची नावे वाचून दाखवावी. दिनांक 9 नावे माननीय महापौरांकडे माननीय आयुक्तांनी सुपूर्द केलेले आहेत. ती वैध नावे खालीलप्रमाणे मी वाचून दाखवित आहे. श्री अजम इलियास खान पठाण, वंचित बहुजन आघाडी. श्री किरण शेषराव जाधव, इंडियन नॅशनल काँग्रेस. श्री धरणे बसवराव विश्वनाथ, इंडियन नॅशनल काँग्रेस. श्री जवळगेकर शिवाजी नरसिंहराव, इंडियन नॅशनल काँग्रेस. श्री कुरेशी अफजल मिया अब्दुल रऊफ, इंडियन नॅशनल काँग्रेस. श्री मोरे प्रदीप अनंतराव, भारतीय जनता पार्टी. श्री बेंबळकर भीमाशंकर सिद्धरामभाऊ, भारतीय जनता पार्टी. मान्यता द्या.
जनतेनं दिले कशासाठी आपल्याला नावांना मान्यता देण्यात येते. पुढे विषय घेण्यात यावा. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 20 मध्ये तरतुदीप्रमाणे स्थायी समितीच्या 16 सदस्यांची नेमणूक करणे. नगर सचिवांनी